आहात सर्वजण मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुद्धा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि बरेच दिवस झाले इडली करायची होती, तर सकाळी सकाळीच आमचं ठरलं होतं की इडली करूया म्हणून. आणि अर्चनाने लगेच इथं ना 2 किलो तांदूळ निवडून घेतलं होतं आणि 1.5 ग्लास उडदाची डाळ असेल हे घातलं होतं भिजायला. आणि संध्याकाळच्या वेळी इथं मग मी शूट घेते डायरेक्ट. सकाळी भिजवताना काही शूट घेतलेलं नाही, पण 2 किलो तांदूळ घेतलं होतं आणि त्यासाठी 1.5 ग्लास उडदाची डाळ घेतली होती. आणि वाटीभर पोहे भिजायला घातले. आणि बारीक करायच्या अगोदर आहे ना वाटीभर पोहे भिजायला घातलं होतं. तर आता हे सगळं बारीक करून घेऊया म्हटलं संध्याकाळच्या वेळी. अगोदर जे काही तांदूळ होतं ना तर ते सगळं बारीक करून घेतले अशा प्रकारे. म्हणजे जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळी करायचं नाही. आणि नंतर इथं डाळ बारीक करायची होती ना, एक घाणा डाळीच्या बारीक करून झालता. तर दुसऱ्या वेळेस मी ते जे काही पोहे भिजायला घातलं होतं ना तर त्या डाळीमध्येच घातलं आणि मिक्सरला चांगलं असं घट्ट पेस्ट करून घेतली. तोपर्यंत माझा मिक्सर सुद्धा बिघडला. बटन काय झालं काय माहिती, सगळं गोल गोलच फिरत होतं. तर अशा प्रकारे हे बारीक करून घेतलं. आणि तर जी काही डाळ आहे ना तर ती घरगुती आहे, म्हणजे घरी जे शेतातली डाळ असते ना तर ती उडदाची डाळ आहे. तर हे जे काही मिश्रण आहे ना तर ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. आणि आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे लवकर फुगणार नाही म्हटलं, म्हणून फक्त 1-1.5-2 चमचे छोटा चमचा आहे ना तर त्यांनी 2 चमचे सोडा घातलेला आणि चांगलं मिक्स करून हलवून रात्रभरासाठी आता हे आपल्याला सेट व्हायला ठेवायचं. आणि सकाळी सकाळीच इथं मग मी हरभरा डाळ, मुगाची डाळ आणि जी काही तुरीची डाळ ना तर त्या सगळ्या एकत्र केल्या, स्वच्छ धुवून घेतल्या. हळद, त्यानंतर हळद घातली, चिंच पण त्याच्यामध्येच घातली, कांदा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घातला आणि बटाटे भोपळा आहे ना तर तो सुद्धा घातला. गुळ सुद्धा थोडासा घातलेला आहे आणि लाल तिखट घातलेलं आहे. आणि हे सगळं मी दरवेळेस असंच करत असते. खूप छान होतं सांबार. थोडंसं तेल सुद्धा घालून घ्यायचं म्हणजे ओतू जात नाही जास्त. सांबार मसाला सुद्धा त्याच्यामध्येच घालून घ्यायचा आपल्याला. आणि शेवग्याची शेंग त्यात घातली तर जास्त शिजली जाईल म्हणून ती काही त्याच्यामध्ये घातलेली नाही, ती एक्स्ट्राची शिजवून त्याच्यामध्ये घालायचं म्हटलं, कारण मग ती खूप जास्त शिजली जाते. आणि हे काही सगळं आपण चिंच, गूळ, बाकीचं जे काही सांबार मसाला, लाल तिखट सगळं असतं ना तर ते चांगलं कुकरमध्ये शिजलं जातं. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे हे करत असते. तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि सकाळी सकाळी बघा इथं आता बघितलं पीठ, पण ह्याच्या अगोदर आमची खूप कहाणी झाली, कारण सराला शाळेत जायचं तर लवकर तिला उत्तापा पाहिजे होता. भाऊजीने सुद्धा उत्तापा करून द्यायचा होता, त्यामुळे थोडंसं पीठ काढून घेतलं आणि सकाळी सकाळी काही शूट घेणं झालं नाही आम्हाला. त्याच्यानंतर मग सगळं आमचं आवरल्यानंतर मग इथं आम्ही आता काहीतरी इडल्या किंवा काहीतरी करूया म्हटलं नाश्त्यासाठी. तर ते करायला पीठ घेतलेलं फुगलं होतं. आणि त्याच्यानंतर ते खाली गेलं, पूर्ण हलवून हलवून खाली गेलं. ते काही शूट घेणं झालंच नाही. तोपर्यंत आपलं सांबारची जी काही डाळ वगैरे सगळी होती ना शिजली होती आणि शेवग्याची शेंगसुद्धा शिजली होती. तरी मला इथं 5-6 शिट्ट्या घ्याव्या लागल्या, कारण सगळं आपण एकत्र घालतो ना त्यामुळे लवकर शिजत नाही. आणि त्यामुळे 5-6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आणि तुमच्या म्हणजे कुकरच्या हिशोबाने तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला अंदाज असतो थोडासा. त्याच्यानंतर गरम पाणी आहे ना तर ते करून घातलं त्याच्यामध्ये. आणि परत आणि थोडासा सांबार मसाला घातला. आता म्हटलं फोडणी देऊन घेऊया. मग तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. थोडासा कढीपत्ता घातलेला आहे, मोहरी घातलेली आहे, लाल मिरची घातलेली आहे, थोडंसं तिखट घातलेलं आहे. आणि ह्याची छान असा तडका आता देऊन घेते. एकदम छान सांबार होतं आणि झटपटसुद्धा होतं, जास्त काही वेळ लागत नाही. आणखीन मिस्टरांना थोडासा गुळ पाहिजे असतो, त्यामुळे अजून त्यांनी थोडासा वरती घातलेला आहे. तोपर्यंत अर्चनाचं इकडे नारळ बिरळ सोलून झालं होतं. आता हे कसं फोडायचं काय फोडायचं तिचं चाललेलं. नारळ फोडायला खूप घाबरते बघा, 2-3 वेळा करते. आता मी फोडू का नको. शेवटी तिने नारळ फोडलेला आहे. तोपर्यंत माझं इकडे आता उत्तापा द्यायचं काम चालू होतं. इडल्या करायच्या होत्या पण त्याला चटणी पण झाली नव्हती, सांबार फक्त झालं होतं, चटणी झाली नव्हती. त्यामुळं इडल्या करायचा प्लॅन जरासा ठेवला पाठीमागं. तर मिस्टरांना अचानक फोन आला होता, जायचं होतं त्यांना पटकन. त्यामुळे मग इथं आंबोळीचा तवा सुद्धा घेणं झालं नाही. जे काही चपातीचा तवा होता ना तर त्याच्यामध्ये छान असं पटपट करून दिलेलं आहे नाश्त्याला. आणि व्हिडिओमध्ये या म्हटलं तर लास्टात बघा, अजिबात येत नाहीत व्हिडिओमध्ये. मग सगळ्यांना इथं उत्तापे वगैरे सुद्धा करून दिलेले आहेत. आणि चपातीच्या तव्यामध्येच केलेलं आहे, छान चालते त्याच्यामध्ये सुद्धा. आणि सांबार सुद्धा आपलं छान झालं होतं पटपट मम्मीना. आणि ह्या मिस्टरांना थोडंसं दिलं. मम्मींचं थोडंसं लसूण सोलायचं काम चालू होतं, कारण मी चटणीसाठी लसूण सोलून मागितला होता, त्यामुळे त्यांनी लसूण सोलून द्यायचं काम चालू होतं त्यांचं. छान असं मग कांदा टोमॅटो घातलेलं जे काही पीठ होतं ना तर ते सुद्धा संपलं. आता म्हणलं लोणी डोसा आहे ना तर तोच करून घेऊया. मग ते थोडंसं पीठ त्याच्यातलं घेतलं, लोणी वगैरे घालून छानपैकी असे डोसे करून दिले परत. आणि लोणी डोसा. तर मम्मींचा नाश्ता झाला, मिस्टरांचा नाश्ता झाला, छानपैकी बाहेर पाऊससुद्धा पडत होता. तोपर्यंत आमची तर चटणीसुद्धा झाली. चटणीला सुद्धा डायरेक्ट फोडणी देऊन घ्या म्हटलं, त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी मोहरी घातली, कढीपत्ता घातला, लाल मिरची घातली. छानपैकी इथं चटणीसुद्धा आमची तयार झालेली आहे. आणि करायच्या होत्या इडल्या आणि झालं परत भलतंच काहीतरी. उत्ताप्पा झाला, लोणी डोसा झाला आणि इडल्या करायचं सगळं पाठीमागच राहून गेलं. तर हा सकाळी 8:30-9:15च्या नंतरचा व्हिडिओ आहे. आणि सकाळी 7:30 वाजेपर्यंत भाऊजींचा डबा झालता, स्वराचा डबा झालता, चपाती भाजीचा स्वयंपाक झालता, त्यामुळे ते तिकडे गेले. नाश्त्याला उत्ताप्पा वगैरे करून दिलेला. त्यामुळे नंतर मग आम्ही दोघींनी सुद्धा लोणी डोसा एक खाऊन घेतला, नाश्ता केला. आता कधी कधी असं वाटतं नाही सगळं करत बसण्यापेक्षा स्वयंपाक केलेला बरा वाटतो. तर सकाळचं एकदा वेगळंच असतं, दुपारचं वेगळंच असतं, संध्याकाळी वेगळंच असतं. हे पीठ असं भिजवून ठेवलं ना
भरपूर कामं दिवसभर म्हणजे किचनमधनं हालायलाच लागत नाही असं होतं. परत हे जे काही पीठ होतं ना तरी किती छान फुगलं बघा, दिवसभर पीठ फुगतच राहत होतं. आता बरेच दिवस झालं होतं चाललं होतं म्हणत की स्वीट कॉर्नची इडली ना आपण एकदा करून पाहूया असं आमच्या दोघींचं चाललेलं, माझं आणि अर्चनाचं. तर माझी मैत्रिणी काय अर्चना, तर तिच्या घरचे हे स्वीट कॉर्न होते ना, तर तिच्या घरी कणस होते, मी फिरायला सहज गेलते तर मला त्यांनी दिली आणि मी दुसऱ्या दिवशी इडलीच करायची होती. मग तीच कणस इथं मी वापरलेले आहेत. छान असं इडली पात्राला तेल लावून घेतलेलं आहे. थोडेसे स्वीट कॉर्नचे बी आहेत ना तर ते लावून घेतलेले आहे. टॅमॅटोचे थोडेसे असे काप छोटे छोटे करून घेतले होते तर ते सुद्धा लावून घेतले. जे काही काळे तीळ आहेत ना तर ते असं अशा प्रकारे लावून घेतले, डोळे वगैरे. तर दिसायला किती छान दिसतं बघा. नवीन एखादा पदार्थ कधी तर करायचं म्हणलं की वेळ जातो तर जातोच, पण आपल्याला आवड असली की सवड ही मिळतच असते. त्यामुळे नवीन काहीतरी करून पाहायचं म्हणलं की खूप आनंद होत असतो मला. आणि स्वराला सरप्राईज द्यायचं होतं शाळेतनं आल्यानंतर, त्यामुळे हे सगळं करायला घातलं. तर हे जे काही भांडे आहे ना तर एकावर एक असं दोन ठेवले की पेस्ट कमी, इडली फुगली म्हणलं की जास्त एकमेकाला चिकटतं, त्यामुळे एकच मी त्याच्यामध्ये डिझाईनचं होतं ना तर ते घालून घेतलं. आणि दुसऱ्या इडली पात्राला ना तोपर्यंत तेल लावून त्याच्यामध्ये इडलीचं जे काही बॅटर आहे तर ते भरून ठेवलं. आणि इतकं करणं हळूहळू मग शक्यच नव्हतं. मग बाकीचं होतं ना तर जे आपलं ॲल्युमिनियमचं इडली पात्र होतं तर त्याला सगळ्याला तेल लावून घेतलं. त्या साईडला ते ठेवलं, ह्या साईडला हे ठेवलं. इडली म्हणले की दिवसभर किचनमध्ये बसून राहावं लागतं आणि प्रत्येकानं गरम गरम त्यांच्या आवडीचं निवडीचं असं करून द्यावं लागतं. बाहेर पाऊस सुद्धा पडत होता आणि वाव कसलं छान झालं बघा. मी पण पहिल्यांदाच ही रेसिपी ट्राय केली. मला खूप इच्छा होती की हे करायचं पण कधी स्वीट कॉर्न असायचं तर कधी इडलीचं बॅटर जे काही हे असतं ना पीठ असतं तर ते नसायचं, कधी इडलीचं पीठ असलं तर स्वीट कॉर्न नसायचं, असं व्हायचं. पण यावेळेस छान असं योग जुळून आलेलं आहे आणि ही रेसिपी माझी ट्राय केलेली आहे आणि ती छान सुद्धा झालेली आहे. तर आता या छोट्या इडल्या आहेत ना दिसायला इतक्या छान क्यूट दिसत होत्या, एकदम भारी दिसत होत्या. आणि असं ते तोडून खायची इच्छा तर अजिबातच होत नव्हती. पण किती छान दिसतात बघा, एक हसलेलं दिसतंय, एक रुसलेलं दिसतंय. असं काय 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 त्यांच्याकडे बघितलं ना असं फील होत होतं की बाबा हा काही इडल्या हसतायत, त्यातल्या काही जण अशा रुसलेल्या आहेत. तुम्हाला तसं दिसतंय की नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि बघितल्यानंतर खूपच भारी वाटत होतं मला तर, एकदम म्हणजे पहिल्यांदाच ट्राय केले त्यामुळे खूप छान वाटत होतं. तर आता जे काही मुलं जास्त आवडीने इडली खात नाहीत तर त्यांना असं नवीन नवीन असं काहीतरी करून दिलं ना तर ती नक्कीच खातील असं मला तरी वाटतंय. आणि अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्कीच इडली ट्राय करा, खूप छान होईल. आणि ह्या ज्या काही इडल्या होत्या ना तर ते सुद्धा माझ्या तयार झालेल्या आहेत, छान अशा फुगलेल्या आहेत. तर या इडल्या करताना ना तर आज सुद्धा माझ्याकडून खूप मोठा गोंधळ झाला असता, कारण आहे ना जी तुम्हाला सांगितलं की मी डाळ भिजायला घातली होती, घरगुती डाळ होती. आणि दरवेळेस विकतची डाळ असते, ती विकतची डाळ असली की निवडायला लागत नाही. आणि घरगुती डाळ होती ना तर ती अर्चनाने तशीच भिजायला घातली होती. आणि पहिला घाणा म्हणजे सगळं जे काही आपलं पीठ होतं ना तांदळाचं तर ते सगळं बारीक करून झालं, म्हणजे तांदूळ होतं ना तर ते सगळं बारीक करून झालं होतं. आणि त्याच्यानंतर डाळ बारीक करायला घेतली, वरची बारीक केली. आणि जी काही तळाला डाळ असते ना तर ती मी सगळी बारीक करायला घेत होती. तर मला एकदम खरखर लागला, असं बघितलं तर त्याच्या खाली 2-3 असे खडे म्हणजे होते त्या डाळीमध्ये. घरगुती डाळ असल्यामुळे ना ते खडे असतील आणि जास्त निवडलं नसेल. मग मला इतकं टेन्शन आलं की आता ह्या इडल्या एवढं करायला घातलेल्या आहेत, एवढं सगळं भिजवलेलं आहे, आता ह्यात जर का खर लागली तर ह्या सगळ्या इडल्या टाकून द्याव्या लागतील असं म्हणजे माझं होतं म्हणणं. पण मी तसं काय केलं, परत ती डाळ स्वच्छ धुतली, थोडीशी राहिली होती ना ती स्वच्छ धुतली. मग वरची डाळ अशी घेतली आणि जे काही तळायची मला 2-3 खडे दिसले होते ना तर ते सगळं टाकून दिलं. नाहीतरी खूप मोठा गोंधळ झाला असतं. एवढं इडलीचं पीठ आहे ना तर ते सगळं माझ्याकडून खराब झालं असतं आणि खूप मोठं म्हणजे नुकसानसुद्धा झालं असतं. तर घरगुती डाळ असली की जरूर निवडून घ्यायला पाहिजे, हे आत्ता माझ्या लक्षात आलं. आणि एवढं लक्षातच आलं नाही की विकतची नेहमी असते ते आपण घालायचं वगैरे, पण ती घरगुती डाळ असल्यामुळे थोडेसे खडे असतात त्याच्यामध्ये, एवढं काही प्रॉपर निवडलं जात नाही ते. त्यामुळे नी पाला वगैरे असतो, थोडीशी बारीक असते, थोडीशी मोठी असते, त्यामुळे खडे दिसून येत नाही त्याच्यामध्ये. तर जर एवढ्या छान इडल्या केलेल्या आहेत म्हटलं एक टेस्ट तरी करूया, खाऊशा वाटत नव्हत्या पण म्हटलं टेस्ट तर करूया. पहिल्यांदाच रेसिपी केली आणि असं आजपर्यंत आम्ही कधीच खाल्लेलं नाही, की नाही पहिल्यांदा खायला लागले असं काही. छान आहे कसं काय झालं चालते ते नाही का ते झपाटल्यामधलं कुठलं होते बाहुला छान दिसायला कसलं भारी दिसायला. स्वीट कॉर्न भारी आहे. छान झालं, तोडलं त्याला बिचारायला. तात्या विंचू छान वाटलं करून, छान झालं, मस्त झालं, मस्त झालं, मस्त मस्त ते खरंच छान झालं ना. छान झालं छान झालं छान झालं. चला आम्ही केलेलं आहे तर तुम्ही करून पहा. हो स्वरा खाते काय तर चला दोघींनी मिळून आम्ही त्यांना काय काय नावं दिली असतील काय माहित नाही, आता तुम्ही ऐकली असतील व्हिडिओमध्ये. तर छान अशी इडली झालेली आहे, लहान मुलांना तुम्ही जरूर करून घाला, तुम्ही सुद्धा करून पहा, टेस्ट खूप छान होते. तर परत थोडंसं शिल्लक राहिलं होतं, स्वीट कॉर्न टॅमॅटो काळे ते शिल्लक होते, सगळ्याला मीठ लावलं आणि इडल्या केल्या ना त्याच्यावरती घालून घेतलं सगळं. परत मला ब्लाऊज शिवायचं होतं त्यामुळे मी एकदम प्रॉपर असं काही करत बसले नाही, कारण आजच ब्लाऊज सुद्धा मला तो कम्प्लीट करून द्यायचा होता. आणि जवळजवळ 1 वाजता मी हे दिलं असेल नाश्ता केला तर त्याच्यावरच होतो, इडल्या वगैरे काहीच खाल्ल्या नाहीत, लगेचच ब्लाऊज
शिवायला घेतला आणि नंतर मग म्हटलं आता 2 वाजलेले आहेत, बास करूया. तर 1-1.5-2 तासामध्ये प्रिन्स कट ब्लाऊज होतो शिवून झालं आणि त्याच्यानंतर मला व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे असतात. स्वराला शाळेतून आणायचं असतं, त्यामुळे आम्ही सकाळी नाश्ता केलो ना त्याच्यावरतीच होतो. परत मग काही केलंच नाही. स्वरासुद्धा आली, तिला इडल्या वगैरे दिल्या, त्यानंतर काही शूट घेतलंच नाही. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी छान असं आंबोळ्या करूया म्हटलं सगळ्यांनाच. पण त्यात आणि नंतर सगळ्यांच्या आवडीनिवडी आल्या की कोणाला आंबोळीमध्येच मसाला बटाटा घालून आहे ना तर मसाला डोसा पाहिजे होता. मग माझ्याकडे चटणी वगैरे काही नव्हती, मग थोड्याशा आंबोळ्या केल्याने थोडंसं मग तसंच मसाल्याची जी काही बटाट्याची भाजी होती ना तर ती मध्ये घातली, छान असं रोल करून दिलं. स्वराची आवड वेगळी, प्रत्येकांच्या आमच्या घरातल्या मुलांच्या आवडी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे प्रत्येकांना असं आवडीनुसार करून द्यावं लागतं. तर थोड्याशा आंबोळ्या केल्या आणि थोडंसं असं बटाट्यामध्ये घालून, फक्त चटणी वगैरे काही नव्हती माझ्याकडे शेंगदाण्याची, त्यामुळे काही घातली नाही आहे, फक्त आंबोळी केली, बटाट्याची भाजीमध्ये घातली, छान असे रोल तयार केले आणि ते मुलांना खायला दिले. तर असं काही असतं रुटीन बघा. आणि प्रत्येकानंच असं इडली वगैरे भिजायला घातलं ना असं वाटतं की त्या दिवशी स्वयंपाक असलेला परवडतं, की कारण पटकन मग करणं होतं, स्वयंपाक करायचं, जेवायचं, खायचं. पण हे असं काय असलं की दिवसभर रात्रभर त्याच्यामध्येच राहावं लागतं आणि खूप गोंधळ होतं बघा. असं माझं काहीतरी झालेलं आहे. सकाळपासून इडल्या, नंतर स्वीट कॉर्नच्या इडल्या, त्याच्यानंतर ब्लाऊज, त्याच्यानंतर संध्याकाळी आंबोळ्या वगैरे अशी दिवसभर आमच्या दोघींची सुद्धा अर्चनाची माझी कामं चालू होती. मला ब्लाऊज शिवायला आलं की तिला सुद्धा साडी पिको फॉल करायला येते, मग तिचं सुद्धा ते काम चालू होतं. आणि संध्याकाळच्या वेळी छान अशा आंबोळ्या केल्या. तर इथं हा तवा किती छान आहे बघा, अजिबात आंबोळी एक सुद्धा चिकटत नाही, कॅन्टीनमधून आणलेला, त्यामुळे एकदम छान असा तवा लागलेला आहे, अजिबात चिकटत नाही. अगदी म्हणजे हाताने उचलली ना तरी सुद्धा आंबोळी निघते, चिकटायचा काही प्रश्नच नाही. मग परत स्वराला आंबोळी वगैरे दिली खायला, मग तिला आंबोळीच आवडते त्यामुळे तिने आंबोळी खाल्ली. परत बाकीच्यांना मसाला डोसा आहे ना तर तो करून दिला. तर अशा प्रकारे एकदा इडली तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्ही तुमच्या पद्धतीने करत असाल, पण मी 2 किलोसाठी ना फक्त 1.5 ग्लास इथं उडदाची डाळ घालते. जर तुम्ही 1 किलो तांदूळ असेल तर 1 ग्लास उडदाची डाळ घातली तरी चालेल. तर आपण हे सकाळी भिजवून ठेवतो आणि संध्याकाळच्या वेळेस बारीक करतो ना त्यावेळेस फक्त तुम्ही 1 वाटी पोहे त्याच्यामध्ये बारीक करून घाला, एकदम स्पॉन्जी इडल्या तयार होतात. आणि बारीक करून झाल्यानंतर 1-1.5 चमचा त्याच्यामध्ये सोडा घालायचा आणि हलवून ठेवायचं आणि सकाळपर्यंत एकदम छान फुगतं. म्हणजे पाऊस असू दे, ऊन असू दे, थंडी असू दे, तरी सुद्धा सोडा घालून ठेवलं ना तर चांगलं फुगतं आणि जास्त काही वाट बघावं लागत नाही ते पीठ फुगायचं. माझ्या पद्धतीने बनवलेली इडली, स्वीट कॉर्न इडली, उत्तापे, डोसा वगैरे कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.